परवा दिवशी 15 जून मध्ये मला भावानं एक आठवण आले की भावानं आपण शाळेत जात होतो. शाळेत जाताना मित्रांनो मला ते शाळेचे दिवस आठवले. म्हणजे आपण शाळेत म्हणजे 15 जून हा कसा म्हणजे कसा भारी दिवस होता. नवीन नवीन कपडे शाळेत म्हणजे सगळे नवीन म्हणजे पोरं नवीन आपण नवीन बरोबर आहे. आणि नवीन गोष्टी म्हणजे आपल्याला पाहायला मिळायच्या. आणि 15 जून म्हणलं मित्रांनो आपल्याला आतनं एक आनंद वाटायचा की बाबा आपण आज शाळेत जायचं मस्तपैकी शिक्षक नवीन असणार आपण नवीन असणार बरोबर आहे. आणि त्या गोष्टीचा मित्रांनो एवढा आपल्याला आनंद असणार मनापासून. आणि आपल्याला आता बघा आपण एका नवीन ठिकाणी गेलो कसं आपण हे करतो स्वतःला आता कसं आपण म्हणजे लास्ट थोडक्यात तर तसा सीन आहे. आणि 15 तारीख आणि शाळेचे दिवस मित्रांनो एवढं भारी होतं ना. आता ते दिवस राहिले नाहीत कारण की कसं आहे आपण शाळेत जेव्हा होतो ना तर त्यानंतर आपण किती गोष्टी म्हणजे आपण आपल्याला नवीन फ्रेंड भेटायचे आपण म्हणजे आपल्याला प्रत्येक गोष्ट अनुभवाला भेटायची. आणि आता मित्रांनो कसं आहे आता जसं माणूस मोठा होतो ना तसं मित्रांनो माणसाच्या जबाबदारी पडतात. त्यामुळे आपल्याला म्हणजे काय गोष्टी करता येत नाहीत. पण मला तुम्हाला सांगायचं काय माहिती का मित्रांनो आणि व्हिडिओ जेवढे मागे बघतात ना तेवढे लहान पोरांना पण व्हिडिओ बघा. कारण की म्हणजे मला तुम्हाला सांगायचं काय तुम्ही जर आता लहान आहे ना तर लहान वयात तुम्ही काही करू शकता. आणि स्वतःला म्हणजे मित्रांनो नवीन गोष्टीपासून तयार करा शिका की बाबा आपल्या यात नवीन शिकून काय मिळेल शिकून काय बरोबर आहे. तर जोपर्यंत तुम्ही लहान आहे ना तोपर्यंत तुम्ही काही करू शकता. कारण तुम्ही मोठे झाला ना तर तुमच्यावरती जबाबदारी पडल्या ना तर तुम्ही काय करू शकत नाही. आणि कसं आहे माणसाच्या जबाबदारी एकदा उद्या डोक्यावरती पडलं ना माणसात गुंतून जातो. त्यामुळे भावानं लक्षात ठेवा. आणि तुम्ही ज्या वयात आहे त्या वयात मित्रांनो भरपूर मजा करा. कारण की हे वय नाही लक्षात ठेवा. तर आणि मला तुम्हाला एवढं सांगायचं मित्रांनो की 15 जून मध्ये मित्रांनो आपल्या आयुष्यातला एक टर्निंग पॉईंट असतो म्हणजे आपली शाळा. तर शाळा मित्रांनो आपली कायम आपल्या मनात राहिली पाहिजे. तर मला पण तुम्ही सांगा तुम्हाला तरी कसं वाटतंय शाळाबद्दल जरा. तर तुम्हाला तुमच्या आणि मला कमी नक्की सांगा तुम्ही कुठे मित्र तर तुम्ही कुठल्या शाळेत शिकत आहात आणि शिकलात ते पण सांगा. तर आपण काय मित्रांनो मला पण तुम्ही नक्की सांगा तुम्ही कुठल्या शाळेतून आहात आणि कुठल्या शाळेत शिकत आहात. तर आपण भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये. तर जय महाराष्ट्र मित्रांनो. तर चला आता.